नमस्कार मित्रांनो, माणूस आपल्याबरोबर असल्यावर त्याची किंमत कळत नाही. अजित पवार यांनीही अलीकडेच केलेल्या विधानात 70,000 कोटींचे आरोप केले. त्यांच्या बरोबरच सत्तेत बसलो असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कोणाला आयुष्य नकोसे येईल इतकं बदनाम करायला नको. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, राजकारण नाही, मर्यादा पाळायला हव्यात. पण बदनामी नंतरही अजित पवार खचले नाहीत. आपल्या कामातून त्यांनी आरोपांना असे उत्तरे दिले की आरोप करणाऱ्यांनाच त्यांना सहकारी म्हणून सत्तेत घ्यावे लागले. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. एवढंच नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत मांडलेल्या शोक प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एखादी व्यक्ती जिवंत असताना आपण तिला इतके बदनाम करतो की त्याला जीवन नकोसं करून टाकतो. मात्र ती व्यक्ती आपल्यातून गेल्यावर तीच व्यक्ती आपली वाटायला लागते. त्यामुळे आपण सगळ्यांनी काही मर्यादा पाळायला हव्यात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपण ज्याला बदनाम करतो तो देखील एक माणूसच आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. किती आरोप झाले तरी अजित पवार कधी खचले नाहीत. अजित दादांच्या रूपाने आपण एक विश्वासू सहकारी आणि दिलदार मित्र गमावल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री असताना बारामतीत अजित पवारांबरोबर बारामतीला गेलो होतो. तेव्हा त्यांनी तिथला कायापालट उत्साहाने दाखवला होता. पण या दुर्घटनेनंतर जेव्हा मी बारामतीत गेलो तेव्हा बारामती पोरकी झालेली वाटली. त्यांची वेळ आणि कामाची शिस्त जबरदस्त होती, म्हणूनच त्यांना घड्याळाची निशाणी मिळाली. त्यांच्या समोरचे टेबल, पेन, कागद हे व्यवस्थित काटकोनात असायचे. हीच शिस्त आणि सवय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना असल्याची आठवण त्यांनी व्यक्त केली. कोणालाही एवढं बदनाम करू नये की त्यांनी आपला जीव द्यावा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.